मी मला स्वतःला कमी समजतोय, माझी कमी उंची असल्यामुळे सगळी माझ्या तुटून पडायची. निक्की जरा हलक्या कानाची आहे. म्हणली आजपासून बहीण भावाचं नातं कॅन्सल. तू माझा भाऊ नाही, मी तुझा बहीण नाही. तिथं करत चुकलो, मी चूक मान्य केली. रात्रीचं तू आणि निक्की एकत्र बसताय हे चुकीचं दिसतंय. मग तू डोरमॅटच होतोय. जर रागीट बोलायचे, तुमची टीम अग्रेसिव्ह आहे, तुम्हाला कळत नाही तुम्ही काय करताय. निक्कीला वैभव काय म्हणला, तू कचऱ्यात बस, कचऱ्याच्या डब्यात बसायचीच तुझी लायकी आहे. आमच्या कर्मचाऱ्याचा विषय राहिला तर रितेश सरांनी तिला खूप चांगलं झापलं. सूरज एक असा व्यक्ती आहे की तो खूप निस्वार्थी स्वार्थी, कारण इलेक्शन येते, वहिनी आणणं गरजेचं आहे. घरात सांगितलंय कसं काय घोडे वगैरे लावायचे सगळं नियोजन आहे सूरजचं. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, ज्यांचे शब्द खूप फेमस झाले, ज्यांच्या लाईन्स खूप फेमस झाल्या आणि ज्यांच्या शब्दाला खूप धार होती, असे घनश्याम दरोडे बिग बॉसच्या घरातून बाहेर आले आहेत आणि आता ते माझ्यासोबत आहेत. बरं, काय सांगाल, घरातून बाहेर आलात पण नक्की कोणाला याचं क्रेडिट द्याल की या व्यक्तीमुळे मला बाहेर निघावं लागलंय? नमस्कार. मी कुणालाच क्रेडिट देणार नाही की मला कुणामुळं बाहेर निघावं लागले, कुणाला नाही. मी मला स्वतःला कमी समजतोय की मी लोकांपर्यंत जाण्यात कमी पडलो. मराठी प्रेक्षकांच्या मनात मी जागा करायला कमी पडलो. त्यामुळे मी बाहेर आलो. त्यांच्या मनात जर मी माझी जागा निर्माण केली असती तर आज मी बिग बॉसच्या घरात असतो. बरं, म्हणजे कुठेतरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला कमी मी पडलात. प्रेक्षकांपर्यंत कुठेतरी न म्हणण्यापेक्षा मीच मराठी प्रेक्षकांच्या मनात गेलो नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. त्यामुळे मी बाहेर आलो. इतर मला कोणी बाहेर काढलेलं नाही. बरं, मग काय वाटतंय की निक्की सोबत सगळ्यांसोबत तुमच्या ग्रुपसोबत खूप छान रिलेशन होतं, खूप छान नातं होतं. पण बी टीम सोबत कुरघोड्या तुमच्यावरती सुरूच होत्या. अनेक गोष्टी बोलणं असो, काही म्हणजे अंकिताने जे वक्तव्य केलं तुमच्याबद्दल, हो. त्या गोष्टींबद्दल आता एकंदरीत काय वाटतं की ती टीम सुद्धा तितकीच कारणीभूत होती का? नाही, कसं गेम होता, कुरघोड्या चालणारच, टास्क होणारच. ते माझ्याबद्दल बोलत होते किंवा माझ्या उंचीबद्दल म्हणत होते. माझी कमी उंची असल्यामुळे सगळी माझ्या तुटून पडायची. खेळात सुद्धा कुठेतरी राग काढायचे. पण मी असा एक माणूस संयमी होतो आणि पुढारी मानल्याच्या नंतर सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. त्यामुळं मी कधी कुणाचा राग मनात धरत नाही, राग काढत नाही. आणि काढायचं म्हणलं तर मी समोरच राग काढणारा माणूस आहे. असं मनात एक आणि ओठात एक कधी ठेवलं नाही. त्यामुळे त्या लोकांनी मी मनातून गेम खेळलो, ते लोकं डोक्याने गेम खेळली. ठीक आहे, जनतेपर्यंत जर मी पोहोचलो असतो तर त्यांच्या गेम उरपाटा फिरला असता. पण असं काही झालं नाही. मला मस्त खेळायची इच्छा होती. मी आणखीन दिवस घरात राहण्याची इच्छा होती. पण जनतेचे जसं मत, जनतेला जसं वाटलं तसं जनतेने केलं. जनतेने घरात ठेवलं हेच त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. बरं, निक्की आणि तुमचं भांडणं झालेली, डीपी दादांनी जे काही सांगितलेलं त्यांना त्याच्यावरून तुमची आणि निक्कीची भांडणं झाली आणि खूप टोकाला जाऊन पोहोचली होती. अगदी तुम्ही दोघं एकमेकांशी बोलत हो. नव्हता त्यावेळेला. काय असं वाटतं का निक्की दुसऱ्यांचं खूप ऐकते किंवा त्यांच्या इन्फ्लुअन्स खाली लगेच येते? निक्की दुसऱ्यांचं ऐकत नाही म्हणण्यापेक्षा बरं का, निक्कीचं असं आहे, निक्की जरा हलक्या कानाची आहे. माझी बहीण जरी असली तर तिला सांगतो, तिला जर आपल्या ग्रुपमध्ये कोण काही बोलतंय आणि जर तिला दुसरं कोणी काही सांगितलं चटकन, की हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, हा असा आहे, तर ती लगेच पेटते. लगेच पेटून उठते. ती असा विचार करत नाही, की हा नेमकं का सांगत असेल, ह्याचा उद्देश काय असेल, वैशिष्ट्य काय असेल, असं नाही. आता समजा जर अरबाजबद्दल मागं कोणी म्हणलं ना, अरबाजने निक्की तुझ्याबद्दल हे बोललं बरं का अरबाज, निक्की तुझ्याबद्दल अरबाजने असं नव्हतं बोलायला पाहिजे. ती विचार करत नाही, हा कोण बोलतोय, हा काय सांगतोय. ती डायरेक्ट अरबाजला येणार, अरबाजला भांडणार, अरबाज तू असं बोलला, तू बोलणार, मला वाटलंच होतं, मला माहीतच होतं. आणि अरबाज म्हणणार, मी नाही, मी नाही. जोपर्यंत ती शांत होत नाही तोपर्यंत ती भांडत राहते. तिची एक पद्धत आहे तशी. ती बाकी गेममध्ये हुशार आहे, टास्कमध्ये हुशार आहे, चंचल आहे. पण ती जरा ऐकताना जर माझ्याबद्दल कोणी मागं मला बोललं, की निक्की अशी, निक्की तशी, तर मी निक्कीपाशी जाऊन क्लिअर करणारा माणूस आहे, की निक्कूताई असं होतं, तसं होतं, मी ऐकलं होतं, खरं आहे का? तर ही माझी मानसिकता असते, पण तिची तशी मानसिकता नसते. डी दादांनी एक सांगितलं, आली तडा 10 मिनिटात म्हणली आजपासून बहीण भावाचं नातं कॅन्सल. तू माझा भाऊ नाही, मी तुझा बहीण नाही. संपलं. ही दोन जी भांडणं पेटली ती पेटलीच. नंतर परत दुपारून ती झाली राखी बांधायची.
मी इतका माणूस तिरकस नाही. एखादा माणूस जर प्रेमाने बोललं तर मी त्याच्याशी प्रेमानेच बोलतो. एखादा माणूस रागाने बोललं तर रागानेच बोलतो. आणि शेवटी मी कसं आहे, नाती निभावणारा माणूस आहे. मी नाती तुटून देत नाही. या गोष्टी असतात. म्हणून तुम्ही राखी बांधून घेतली आणि आजही आहे ती हो, हातात. आजही राखी आहे. तो धागा नुसता नाही तर आमचे प्रेमाचं प्रतीक आहे आमची राखी ती. आणि राखी बांधून घेण्यापेक्षा मी तिला खरंच बहीण मानतो. आणि तिला मी कॅमेऱ्यासमोर शब्द दिलाय, अख्ख्या जनतेसमोर शब्द दिलाय, की 3 तर बहिणी आहेच. पण जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास असेल, जीवात जीव असेल तोपर्यंत 4थी बहीण म्हणून तुझा सांभाळ मी करेल, निक्की तांबोळी. आणि त्यामुळं मी बहीण भावाचं नातं एकदम प्रामाणिकपणे निभवत आलेलो आहे. आणि बहीण भावाचं नातं निभवत असताना म्हणजे टीमवरती कधी अन्याय होऊन दिलेला नाही. जेव्हा टीमच्या बाजूने बोलायचंय तेव्हा टीमच्या बाजूने बोललोय. जेव्हा घरच्यांच्या बाजूने बोलायचंय तेव्हा घरच्यांच्या बाजूने बोललोय. जेव्हा ड्युटीचा विषय येतो, निकी ड्युटी का करत नाही म्हणल्याच्या नंतर ड्युटी करायला लावणारा सुद्धा मीच आहे, की तू ड्युटी केलीच पाहिजे. ती ड्युटी कुठली असो, ड्युटी करणं गरजेचं आहे. हे मी माझ्या कायम मत मांडत आलेलो आहे. पण ती कोणाचंच ऐकायला तयार नव्हती, ड्युटी करायलाच तयार नव्हती कोणतीच. म्हणून आता डिसिजन घ्यावं लागलं. हो, तिचं असं होतं, मला तुम्ही सांगायचं नाही. मी शो करून आलेले आहे. नियमावली सांगा कुठे काय करायचंय, कुठे काय नाही करायचं. मी भांडी घासायची नाही, मी जेवण करणार नाही, मी काय करणार नाही. मग बाकीच्या लोकांना बरोबर आहे ना, संभ्रम निर्माण होतो ना. मग आपण तरी जेवण करायला आलोय का? आपण तरी झाडून घ्यायला आलोय का? आपण तरी भांडी घासायला आलोय का? यात हा. अरबाज तिची खूप बाजू घेत होता. रितेश भाऊ त्याला डोअरमॅट म्हणाले होते, हे किती त्याला पूरक जात होतं. अरबाजचं आणि त्याचं कसं झालं, अरबाज पहिल्या नाही, 4थ्या आठवड्यात अरबाजचं आणि त्याचं जे भांडण झालं, त्याच्यात आम्ही सर्वजण वेगळे झालो. म्हणजे मी तिथं खरंच चुकलो, मी चूक मान्य केली. आणि चूक आजही मान्य करतो, की मी एकच बाजू बघितली, 2 बाजू बघायला पाहिजे होते. मी जर भाऊ म्हणतोय तर मी निक्कीची सुलग बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती. मी फक्त अरबाजच्याच मागे उभा राहिलो आणि निक्कीची बाजू ऐकून घेतली नाही. तिला काय मनस्ताप होतो असेल, काय नाही. ते इतके दिवस एकत्र राहिल्यात मग ते. आणि मग त्याच्यात काय झालं, अरबाजला निक्कीला भेटायचं. अरबाजला मी स्पष्टपणे सांगितलं, तू निक्कीला कसाही वाग, कसाही बोल, काय प्रॉब्लेम नाही. फक्त एक काम कर बाबा, की तू जे काय करणार आहे ते आम्हाला सांगून कर. कारण आम्ही कुठल्या गोष्टींवर रिॲक्ट व्हायचं हेच कळत नाही ना आम्हाला. तू जर दिवसा म्हणतोय माझी शिरपाटी, निकीला जवळ येऊ नका देऊ, रात्रीचं तू आणि निकी एकत्र बसताय, हे चुकीचं दिसतंय. मग तू डोरमॅटच होतोय. मग अरबाज म्हणला, माझंही ते चुकलं, की मी तुम्हाला सगळ्यांना सांगून करायला पाहिजे होतं. मी सांगून केलं नाही. हा अरबाजची प्लॅनिंग होती म्हणजे एकंदरीतच नाही, एक अरबाजची आठवडा एक आठवडा असं वागायचं निक्की सोबत आणि दुसऱ्या आठवड्यात निक्की सोबत पुन्हा जॉईन व्हायचं. नाही, अरबाजची कुठली प्लॅनिंग नव्हती, काय नव्हती. एकतर त्या जोड्या बनवल्यामुळे अरबाजला खटकत होतं. आणि अरबाज कसा खूप अग्रेसिव्ह मध्ये जातो, खूप अग्रेसिव्ह आहे, रागीट आहे. त्याला राग आला प्रचंड कंट्रोल होत नाही. पण त्याला सांगितलं रागावर नियंत्रण ठेव. आणि नंतर आणि शेवटी कसं आहे, त्यांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे अरबाजचं आणि निक्कीचं. त्यामुळे ते किती आहे ना, चिखलाला जसं पाणी तुटत नाही तसं त्यांना किती तोडण्याचा प्रयत्न केला तसं ते तुटू शकत नाही. आम्हाला आमच्या मैत्रीविषयी किती बऱ्या बोलायचे. वैभवला अरबाज तू म्हणायचे, मला घनश्यामला आडून आडूनच खेळतोय म्हणायचे रितेश सर. पण आमच्याच्याने असं कधीच झालं नाही, की आमच्यात भांडणं लागली, दुवा लागली आणि आम्ही तुटलोय. नाही, आमची तेवढी मानसिकता नव्हती. आमच्या कानात येऊन किती लोक बोलले, काही झाले, घनश्याम तू नीट बघ, ही बघ, वैभव ते बघ, वैभव अरबाज तू म्हणतात तुला. तरी आमच्यात असा बॉन्ड होता, की आम्ही एका मिरीशिवाय तुटूच शकत नव्हतो. म्हणजे असं नाही की आम्ही पार दुबळे होतो खेळायसाठी, खेळण्यासाठी नाही, तर आमचा बॉन्डच इथून झालता. मग आम्हाला कधी बी बोलताना सर रागीट बोलायचे, तुमची टीम अग्रेसिव्ह आहे, तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय करताय, हे बोलायचे. पण आमच्या ग्रुपला कधी सर म्हणले नाही, तुम्ही पिकनिक करतात, कधी तुम्ही संत्रा खातात, कलिंगड खातात, कधी ग्रुपने बसतात, ग्रुपसाठी कधी खेळत नाही, हे कधी आमच्या ग्रुपला म्हणले नाही सर. सर म्हणले, जेव्हा जेव्हा तुम्ही ग्रुपसाठी उभं राहतात ना तेव्हा तेव्हा राहतातच. पण या सगळ्यात तुम्हाला देखील कर्मचारी म्हटलं गेलेलं, तुम्हाला वैभवला अरबाज टू म्हटलंच गेलेलं. हो. तिथे निक्की सुद्धा भांडणात या गोष्टी पुन्हा एकदा काढतच होती, जे रितेश भाऊ म्हणाले. तेव्हा कुठे या सगळ्याचा राग येत नव्हता?
नाही, नाही. आरबाज टू जेव्हा वैभवला ती म्हणली होती, तेव्हा निक्कीला मी डायरेक्ट सांगितलं होतं, "निक्की, तू वैभवला आरबाज टू म्हणू नको." आणि आरबाज टू म्हणण्याचं कारण बी असं होतं, जेव्हा आमचं एलिमिनेशन झालं, सॉरी नॉमिनेशन झालं, तेव्हा निक्कीला वैभव काय म्हणला, "तू कचऱ्यात बस. कचऱ्याच्या डब्यात बसायचीच तुझी लायकी आहे." मग ती म्हणली, "हा आरबाज टूच आहे तू. तू आरबाज टूच आहे." मग वैभव तसं बोलल्यामुळं निक्कीला असं बोलावं लागलं. पण त्यांचे मतभेद असले तरी ते एका मिरीला कायम उभा राहिलेले आहेत. आणि आमचा कर्मचाऱ्याचा विषय राहिला तर रितेश सरांनी तिला खूप चांगलं झापलं होतं त्या विषयावर. त्यानंतर ती मला कधीच काही बोलली नाही. ती मला सॉरी पण बोलली. नक्कीच. बरं सूरजची तुमचं छान बॉन्डिंग बघायला मिळालं. पण जे आम्हाला दिसलं नाहीये तसं व्यतिरिक्त काय वेगळं बॉन्डिंग होतं का तुमचं सूरजसोबत? जे आमचं बॉन्डिंग होतं तेच तुम्हाला दिसलंय. वेगळं काही नव्हतं. काही वेगळ्या गोष्टी त्याने तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत का, ज्या आता सांगायला आवडतील? नाही, सूरजच्या गोष्टी शेअर करायच्या म्हणलं तर खूप काही. सूरज एक असा व्यक्ती आहे, की तो खूप निस्वार्थी आहे. स्वार्थी नाही, निस्वार्थी माणूस आहे. आणि त्याचा इतर लोकांनी सुद्धा गैरवापर करू नये मला असं वाटतं. कारण सूरजला काही टास्क खेळताना तो खूप मध्ये असतो. टास्क खेळताना म्हणजे तो बरोबर आहे. मध्ये म्हणजे तो इतका टास्क प्रामाणिकपणे खेळतो, की कुणी खेळत नसेल. त्याला नॉमिनेशन कार्य समजलं नाही, तर त्याला समजून सांगितलं पाहिजे मला असं वाटतं. आणि सूरज गेम चांगला खेळतो. ज्या टीममधून खेळतो, कधी आमच्याही टीममधून खेळला, कधी त्यांच्याही टीममधून खेळला. जेव्हा मी त्याला बघितलं, तेव्हा सूरजनी स्वतःचे 100% दिले म्हणजे दिले. तो कुठल्याही टीममध्ये जाऊ द्या, प्रामाणिकपणे त्याची कुठलीही ड्युटी असू द्या, प्रामाणिकपणे करतो. त्याला कुठल्याच गोष्टीची खंत वाटत नाही. आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी, जनतेने सर्वांनी साथ दिलीच. पण इथून पुढे सुद्धा साथ द्या. बिचाऱ्यावर प्रेम करा. आम्ही सुद्धा आहोत. तुम्ही सुद्धा सपोर्ट करा. आणि सूरज चव्हाणच्या पाठीमागं आपण उभं राहा. कारण माझं स्वप्न आहे, हजारो सूरज चव्हाण या मातीत तयार झाली पाहिजे. कारण तो सूरज चव्हाण उभा राहिला तर बाकीच्यांना सुद्धा विश्वास बसेल, की आपल्यासाठी सुद्धा आपली माणसं उभा राहणार आहेत. आज त्याची परिस्थिती काय आहे, काय नाही विचार करा. परिस्थिती म्हणजे आज त्याच्या घरी कोण आहे, शेती, वाडी, आई-वडील नसतानाही मुलगा एवढं मोठं कर्तृत्ववान बनतो. एखाद्याला आई-वडील असून सुद्धा तो एवढा कर्तृत्ववान बनू शकत नाही. सूरजच्या या कर्तृत्वाची दाद दिलीच पाहिजे. पण त्याच्या कर्तृत्वाला आपण सर्वांनी सलाम सुद्धा केला पाहिजे. आणि सूरज चव्हाण सारखा माणूस आज सीझन 5 मध्ये जाऊन ट्रॉफी घेणं गरजेचं सूरजलाच पाहिजे, हे मला वाटतं. धन्यवाद. सूरजसाठी मुलगी बघायचं सुद्धा तुमचं ठरलं होतं लग्नाचं एकंदरीत. काय आता पण बघणार आहात का, किंवा सूरज बघून गेलं मी तर सगळं? आता तर म्हणेन, आता मला पहिलं काम तेच करायचंय. कारण इलेक्शन येतंय. वहिनी आणणं गरजेचं आहे. पण सूरज भाऊंना इलेक्शनसाठी बघून वहिनी? मतदान पाहिजे ना. हो. हाय काय राव तुम्ही आज म्हणताय. एक मतदान होईल ना राव. नाही, सूरजचं बघू, बाहेर आलो करायचं चालू आहे धूमधडाक्यात. ते सगळं नियोजन आहे. आणि बाहेर घरातच सांगितलंय कसं काय घोडे वगैरे लावायचे सगळं नियोजन आहे सूरजचं. करूया, बोलूया तुम्हाला बी. बरं, ठीक आहे. हां, बरं. या पण तुम्ही नक्की. चालेल, चालेल. सूरज म्हणजे आता टॉप 5 मध्ये आम्हाला तरी दिसतोय. तुमच्या टॉप 5 कोण आहे? काय वाटतंय? माझ्या मते टॉप 5 मध्ये सूरज चव्हाण एक दिसेल, वर्षाताई एक दिसेल, अरबाज पटेल एक दिसेल आणि वैभव चव्हाण एक दिसेल. 4. हां, 4. बरं, ठीक आहे. बरं, तर अशी आहेत सगळेच जण, आणि बाकीचे सगळे तर आता खूप बोललात आपण एक सगळ्यांबद्दलच. सो थँक यू सो मच. आणि याच्यापुढे छोटे पुढारी आमचं कसं मनोरंजन करतील हे बघणं आम्हाला सुद्धा अपेक्षित आहे. कसं हो. एकंदरीतच पॉलिटिकल फील्डमध्ये किती दिसतील. थँक यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद.